नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ मळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अखेर कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस बरोबरची जी काय आघाडी होती त्यातून राष्ट्रवादी शरद पवार गट बाहेर पडण्याची चिन्हे आता स्पष्ट होत आहेत. कारण शरद पवार गटानं ज्या मागण्या केलेल्या आहेत जागांची, ती जागा देणं काँग्रेसला सध्या तरी शक्य दिसत नाही. त्यामुळे आता शरद पवार गट महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चिन्ह आहेत. आज दिवसभर काही प्रयत्न झाले पण सन्मानजनक जागा मिळण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे अखेर सायंकाळी शरद पवार गटाने इतर आपल्यासोबत कोण येऊ शकतात का याची चाचपणी सुरू केली आणि तिसऱ्या आघाडी बरोबर जाण्याचे संकेत आता स्पष्टपणे मिळत आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या आघाडीत शरद पवार गट, आप, वंचित हे 3 पक्ष तर जवळजवळ निश्चित झालेत. आणखी काही छोटे पक्ष येण्याची चिन्हे आहेत. जनसुराज्य बरोबर ही चर्चा सुरू आहे पण जनसुराज्य भाजपला सोडून येण्याची शक्यता कमी आहे. तरीही अधिकाधिक जागा लढवण्यासाठी आता छोटे पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतला पहिल्यांदा आप बाहेर पडला, आता शरद पवार गट बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. जवळजवळ बाहेर पडणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे. कारण सायंकाळ नंतर त्यांनी आघाडी करण्यासंदर्भात म्हणजे तिसरी आघाडी करण्यासंदर्भातल्या हालचाली सुरू केल्या, काहींशी चर्चा सुरू केली. यामुळे आता महाविकास आघाडीत फक्त शिवसेना आणि काँग्रेस हे 2 पक्ष असतील. शिवसेना ही तब्बल 12 जागांसाठी आग्रही आहे आणि काँग्रेस 8 ते 10 जागा देण्यासंदर्भातच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे तिथं काय होणार हे उत्सुकता आहे. पण शिवसेना सोबत राहील अशी शक्यता आहे, कारण काही जागावर तडजोड करून शिवसेना आणि काँग्रेस एक राहील. आणि दुसरीकडं शरद पवार गट, आप, वंचित आणि इतर काही पक्ष यांची एकजूट होईल. म्हणजे तिसरी आघाडी होणार हे नक्की आहे. अखेर महापालिकेत आता महायुती, महाविकास आणि तिसरी आघाडी असा सामना रंगणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. आपल्याला अशाच काही बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद.